नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर. आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे बैठक अहवाल नोंदवही. आता आपल्याला बैठक अहवाल नोंदवही कशी लिहायला पाहिजे ते पाहायचं आहे. तर यापूर्वी मी बैठक अहवाल नोंदवही कशा प्रकारे लिहायला पाहिजे याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, पण त्यामध्ये मी फक्त एका बैठकीबद्दल माहिती दिली आहे की त्यामध्ये सुद्धा म्हणजे गट आपला नवीन आहे व त्यामध्ये आपण नुसतं व्यवस्थित बचत कशी घेतली पाहिजे किंवा कसं लिहिलं पाहिजे त्याबद्दल थोडीशी माहिती आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण बैठक अहवाल नोंदवहीतील पुढील भाग म्हणजे पुढे ज्यावेळेस गट जुना होतो म्हणजे समूह जुना होत जातो तसं आपल्याला ग्रामसंघाकडून कर्ज भेटते, बँकेकडून कर्ज भेटते, तर त्या प्रकारे आपण कसं लिहायला पाहिजे ते बैठक अहवाल नोंदवहीमध्ये. आणि पुढे आता ग्रामसंघाकडून बँकेकडून कर्ज भेटलेल्याच्या रकमा किंवा पुढे आता आपल्याला ठराव कसा लिहायला पाहिजे. आता आपल्याला ठराव सुद्धा लिहायला लागतात बैठक अहवाल नोंदवहीमध्ये. आता ठराव म्हणजे काय, तर ठराव म्हणजे आपण घेतलेले निर्णय असतात, तर ते कशा प्रकारे आपण लिहायला पाहिजेत आपल्या बैठक अहवाल नोंदवहीमध्ये ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका, तुम्हाला समजणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला मी पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पाहायचा असेल तर मी व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला सुरुवात करूयात. तत्पूर्वी मला तुम्हाला या गटाबद्दल थोडी माहिती द्यायची आहे. तर आपण एक काल्पनिक गट तयार करूयात. त्या गटाचं नाव आपण संघर्ष गट ठेवूयात, म्हणजे संघर्ष महिला स्वयंसहायता समूह असं ठेवूयात. तर त्यामध्ये या गटाची आपण आठवड्या बैठक घेतो, म्हणजे आठवड्याला आपण बचत जमा करतो. त्यामध्ये सुद्धा आपण आठवड्याला बचत घेतो व चौथ्या आठवड्यात ज्यावेळेस आपले 28 दिवस पूर्ण होतात, चौथ्या आठवड्यात आपली ज्यावेळेस मीटिंग असते त्या चौथ्या आठवड्यामध्ये आपण सदस्यांना कर्ज दिले आहे त्याचे व्याज घेतो, मुद्दल जमा करून घेतो किंवा आपल्याला कर्ज वाटायचं असेल तर कर्ज वाटप करतो. आणि यामध्येच ज्यावेळेसच आपण कर्ज वाटप करणार आहे किंवा ज्यावेळेस आपण व्याज आकारणी करतो त्यामध्ये जास्त लिखाण येणार ना, कारण आपले लिखाण जास्त चौथ्या आठवड्यामध्ये येणार, कारण की त्यामध्ये आपल्याला बचत सुद्धा जमा करून घेणार, आपण व्याज सुद्धा जमा करून घेणार, मुद्दल आली असेल तर मुद्दल सुद्धा जमा करून घेणार, कर्ज वाटप करणार. तर या सर्व गोष्टी आपल्याला जास्त करून चौथ्या आठवड्यामध्ये आपले जास्त लिखाण येणार. त्यामुळे मी तुम्हाला चौथ्या आठवड्याची जास्त माहिती देणार आहे. आणि पहिले 3 आठवडे असतात म्हणजे ज्यामध्ये फक्त आपण बचत जमा करून घेतो. तर ते या गटामध्ये आपण कसं घेतो आणि कसं लिहितो ते पाहूयात. मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा मी तुम्हाला बचतीचं आपण कसं घेतो, चौथ्या आठवड्यामध्ये कसं विवरण करतो, कसं व्याज जमा करून घेतो ते माहिती देते. आता या ठिकाणी मी एक बैठक अहवाल नोंदवही घेतली आहे. तर यामध्ये मी तारीख टाकून तुम्हाला सांगते म्हणजे नेमकं काय. तर आपण एक इमॅजिनरी तारीख घेऊयात, 7/1/2024 असं घेऊयात आपण. ही इमॅजिनरी तारीख आहे, तुम्ही ह्याला खरं धरू नका, म्हणजे मी तुम्हाला समजावं यासाठी तयार केली आहे. तर बैठक क्रमांक 1 असं म्हणूयात आपण, तुम्हाला समजवण्यासाठी मी लिहिलेलं आहे. तर आपली वेळ दुपारी. आता आपण ज्यावेळेस आपल्या महिला म्हणजे ज्यावेळेस महिला रिकामी असतात किंवा त्यांची म्हणजे महिलांनी ज्यावेळेस ठरवलं आपली बैठक घ्यायची त्यावेळेसची वेळ तुम्ही लिहायची आहे. वार आपल्या आता आपण म्हटलं आहे की आपल्या गटाचं नाव काय आहे. आपल्या गटाचं नाव आहे संघर्ष महिला स्वयंसहायता समूह. या सर्व गोष्टी सामान्य माहिती आहे आपल्या गटाची. आपल्या गटाचा वार केव्हा असतो. शक्यतो जास्त महिला मी ज्या बघितल्या आहेत त्या शक्यतो रविवारी ठेवतात आपल्या बचत गटाची मीटिंग, कारण की त्यांना सुट्टी असते किंवा त्या घरी असतात किंवा येतात, त्यामुळे रविवार असं लिहूयात. तुमच्या गटाची ज्यावेळेस असेल तुम्ही तो वार घ्यायचा आहे. बैठकीचे ठिकाण तुम्ही कोणत्या महिलेच्या घरी बैठक ठेवली आहे त्यांचे ठिकाण. आता शक्यतो सगळीकडे सर्व बचत गटांच्या मीटिंग्स ह्या फिरत्या मीटिंगा म्हणजे फिरत्या बैठक होतात, म्हणजे प्रत्येक महिलेच्या घरी आपल्याला पोहोचलं पाहिजे, प्रत्येक महिलेच्या घरी मीटिंग झाली पाहिजे असं वरून म्हणजे थोडक्यात आपल्याला सगळ्यांनी ठरवलं आहे. तर त्याप्रमाणे ज्या महिलेच्या घरी आपली ही मीटिंग आहे त्या महिलेचं नाव आणि एकूण सभासद संख्या. आता आपल्या ह्या इमॅजिनरी गटामध्ये म्हणजे या आपल्या काल्पनिक गटामध्ये 10 सदस्य आहेत असं लिहूयात. म्हणजे तुमच्या गटामध्ये जेवढे सदस्य असतील 11 सदस्य असतील 12 सदस्य असतील किंवा 10 असतील
शक्यतो कमीत कमी आपल्याला आपल्या समूहामध्ये 10 महिला असल्याच पाहिजेत. हा म्हणजे कंपल्सरी 10 महिला तर असल्याच पाहिजेत. त्यापुढे तुम्ही किती पण ठेवू शकता. पुढे 1000 सदस्यांची संख्या. आता त्यामध्ये एखादा सदस्य येतो किंवा असं पण होतं की पूर्ण म्हणजे सर्व महिला उपस्थित असतात. तर मी पूर्ण म्हणजे सगळ्या महिला आल्या आहेत असं दाखवलं आहे. गैरहजर सदस्यांची संख्या. तर आपल्याकडे गैरहजर कोण नाहीये तर 0 लिहूया. बैठकीच्या अध्यक्षाचे नाव. आता शक्यतो ज्यावेळेस आपण बैठक घेतो म्हणजे कुणाच्या घरी घेतो, ज्या महिलेच्या घरी घेतो आहे त्या ठिकाणी आपण त्यांना अध्यक्ष करू शकतो. म्हणजे त्या मीटिंगची किंवा बैठकीची त्या महिला बैठकीची व्यवस्था करू शकतात किंवा बैठकीचे नियोजन करू शकतात. तर आपण त्यांचं नाव लिहायचे आहे. म्हणजे आपण ज्यांचं सिलेक्शन केलं आहे किंवा ज्यांच्या घरी आपण मीटिंग ठेवली आहे त्यांना आपण अध्यक्ष करू शकतो. म्हणजे त्या बैठकीसाठी ज्यांना आपण अध्यक्ष तयार केले आहेत त्यांचे नाव इथे लिहायचे आहे. आता विषय सूचीमध्ये पुढे आपले प्रेरणागीत लिहायचे आहे. आता तुम्हाला माहिती असेल आपले प्रेरणागीत इतनी शक्ती हमें देन दाता आहे. तुम्ही लिहू शकता किंवा मी इथे लिहून देते. इतनी शक्ती देना दाता. सदस्यांचा परिचय. सर्व सदस्यांनी पदानुसार किंवा त्यांच्या पदानुसार त्यांचा अध्यक्ष सचिवाचा परिचय करून दिला. सर्व सदस्यांनी आपला परिचय करून दिला. या गोष्टी लिहायच्या आहेत तिथं. आणि पुढे सदस्यांची हजेरी. आता आपली सदस्य 10 सदस्य आहेत आपल्या समूहामध्ये. 10 सदस्यांपैकी आता मी इथे लिहिते 10 सदस्यांपैकी 10 सदस्य हजर. आता पुढे मागील बैठकीचा अहवाल वाचून कायम करणे. आता मागील बैठकीचा अहवाल वाचून कायम करणे म्हणजे आपली मागील ज्या वेळेस बैठक झाली त्या बैठकीचा अहवाल. म्हणजे आता ही बैठक अहवाल आहे म्हणजे आजच्या बैठकीचा हा अहवाल आहे. तर तसाच मागील बैठकीचा अहवाल वाचून कायम करायचा आहे. म्हणजे आपले मागच्या वेळेस बचत किती झाली किंवा किती महिला हजर होत्या ह्या सर्व गोष्टी वाचणे आणि त्या किती आहेत ते आपण लिहू शकता तुम्ही. आता मागच्या वेळेस 10 सदस्य हजर होते पण आपली बचत आता आपल्या गटामध्ये म्हणजे आपल्या ह्या समूहामध्ये 10 सदस्य हजर आहेत. तर मागच्या समूहामध्ये बचत किती आपण एका आठवड्यामध्ये 50 रुपये म्हणजे एका सदस्याकडून 50 रुपये बचत घेतो. तर आपले 10 सदस्य आहेत तर आपली 500 रुपये बचत जमा झाली. तर मागील बैठकीत 10 सदस्य हजर व बचत 500 रुपये जमा होती. त्याप्रमाणे आपण अहवाल लिहिलेला आहे. पुढे बचत जमा करणे. पुढे बचत जमा करण्यामध्ये हा कॉलम आहे. आपल्या सर्व सदस्यांची नावे आहेत इथे. जे तुमचे सदस्य असतील त्यांची नावे आणि बचत. आता बचत यामध्ये आपण बचत लिहूयात. आता आपल्या ह्या गटाची बचत आहे 200 रुपये. म्हणजे आपण चार आठवड्यामध्ये टोटल 200 रुपये म्हणजे प्रत्येक आठवड्याला 50 रुपये आपण जमा करून घेतो. बरोबर आहे. तर आपण आता मी ते नाव लिहिते सुनीता. जे XYZ म्हणजे नाव असेल ते सुनीता 50 रुपये. जास्तीची बचत काय नाही म्हणजे जास्तीची बचत जर त्यांनी दिली असेल तर तुम्ही लिहू शकता. एकूण बचत 50 रुपये. आता हा आपल्याला मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून लिहिलेला आहे. आता ज्यावेळेस गट जुने होतात त्यावेळेस त्यांच्या बैठकीचे क्रमांक 1 म्हणून मी लिहिला आहे. बैठक क्रमांक किती होऊ शकतात. आता 200 बैठक क्रमांक होऊ शकतो. 201 बैठक क्रमांक म्हणजे किती बैठकी झाल्या असतील. म्हणजे जवळपास आपली आतापर्यंत 3-4 हजार रुपये तर बचत झाली असेल. या मार्गापर्यंत म्हणजे या लेवलपर्यंत ज्यावेळेस आपला बचत गट जातो त्यावेळेसच आपल्याला CIF निधी मिळतो किंवा VRF निधी भेटतो. आपल्याला RF निधी तर पहिल्यांदाच भेटतो कारण की आपल्याला फिरता निधी म्हणजे त्याला RF निधीला आपण फिरता निधी भेटतो म्हणतो की त्यातून आपल्याला आपला गट उभा करायचा असतो. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जास्त रक्कम नाहीये पण आपल्याला आपला गट मोठा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला शासन RF निधी म्हणजे फिरता निधी म्हणतो आपण त्याला देतो सगळ्या समूहांना. आता तर तो 15,000 पासून आताच्या म्हणजे ज्या बचत गट आता जे नवीन तयार होतील इथून पुढे त्यांना तर 30,000 रुपये RF निधी केलेला आहे. तर आता आपला हा जुना आहे असं समूह समजून आपण RF निधी हा 15,000 जमा झाला होता म्हणजे फिरता निधी जमा झाला होता असं दाखवूया. आता 50 रुपये बचत. पुढे आता मी एकाच सदस्याचे लिहून दाखवते तुम्हाला.
पुढे आता फक्त मी तुम्हाला बचतीसाठी कसं लिहायचं ते दाखवणार आहे. पुढे आपले जे हे भाग आहेत, पुढे आपला हा काय भाग आहे, आपला कर्ज हप्त्याची परतफेड, पुढे नवीन कर्ज प्रकरणे, समूह गुंतवणूक निधी CIF, आणि पुढे बँकेद्वारे मंजूर कर्ज रक्कम म्हणजे ज्यावेळेस स्वयंसहायता समूह बँक लिंकेज तपशील म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपल्या समूहाला बँकेकडून कर्ज मिळते त्यावेळेस ह्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला. पुढे जमा खर्च विवरण, सामाजिक विषय व शासकीय योजनांसोबत कृती संगम आराखडा. पुढे या सर्व गोष्टी आहेत. आता तुम्ही जवळपास म्हणजे सर्वांनी बैठक अहवाल नोंदवही कशी आहे ते पाहिलीच असेल. पुढे गटातील प्रशिक्षणांबाबतचा तपशील म्हणजे गटातील महिलांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण भेटले, म्हणजे आपल्याला अध्यक्षाला पण प्रशिक्षण मिळू शकते, आपल्या लिपिकेला प्रशिक्षण मिळू शकते. लिपिकेला प्रशिक्षण कशाचे तर आपल्याला हे दप्तर कसे लिहायचे त्याचं प्रशिक्षण मिळू शकते. तर त्या लिपिकेचे नाव, प्रशिक्षणाचे नाव काय होते, ठिकाण कुठे होता, म्हणजे कालावधी म्हणजे किती दिवस गेल्या त्या प्रशिक्षणाला, या सर्व इतर गोष्टी आहेत. पुढील बैठकीचे ठिकाण व अध्यक्ष निश्चित करणे, अध्यक्षाच्या परवानगीने ऐन वेळेवर येणारे विषय, यामध्ये आपल्याला हा ठराव लिहायचा आहे. अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळेवर येणारे विषय, या ठिकाणीच आपल्याला तो ठराव लिहायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की आपल्याला ठराव सुद्धा कसा लिहायचा, बैठक अहवालामध्ये आपल्याला ठराव लिहायचा आहे. बरोबर आहे. आता आपला ठराव म्हणजे काय, तर आपण आपल्या गटामध्ये काही निर्णय घेतलेले असतात. आपला अध्यक्ष बदलला असेल, आपण सचिव बदलला असेल, किंवा काही सदस्यांना काढलं आणि त्या ठिकाणी नवीन सदस्य घेतले, त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे ना, लिखित स्वरूप, की आपल्याला आपण निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी सर्व सदस्यांची मंजुरी आहे. त्याला आपण हा बैठक अहवाल नोंदवहीमध्ये तो ठराव लिहायचा असतो. आणि तो कशा प्रकारे लिहायचा असतो ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे, पुढे समजावून सांगणार आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला बचतीसाठी सांगते. आता पुढे आपल्या बैठक क्रमांक 2 घेऊयात आपण, आणि त्याची तारीख आहे 14/2/2024 घेतलं होतं ना आपण, 7/1 घेतलं होतं आपले 2024 बैठक क्रमांक 2. वेळ जी ह्या गोष्टी मी लिहित नाहीये, मी तुम्हाला फक्त समजावून सांगते. बाकी पुढे आता आपलं सुनीता सदस्याचे नाव घेतले होते. पुढे बचत 50 रुपये आणि जास्तीची बचत काही नाही. पुढे आता एकूण बचत, आता मागची पहिल्या बेटिंगची 50 रुपये आणि ह्या बेटिंगचे 50 रुपये, याप्रमाणे आपले टोटल 100 रुपये झाले. समजलं तुम्हाला. पुढे आता आपली तिसरी मीटिंग येणार. यामध्ये पुढे आता मी तुम्हाला फक्त सदस्यांची बचतीबद्दल माहिती देत आहे. पुढे अजून आपल्याला पूर्ण हिशोब करायचा आहे, तर तो कशा प्रकारे करायला पाहिजे मी तुम्हाला सांगते. आता आपली ही तिसरी बैठक क्रमांक आहे, तर त्यामध्ये 21 व 24 याप्रमाणे बैठक क्रमांक 3. पुढे सुनीता ते 50 रुपये, 150 रुपये एकूण बचत. पुढे आता या ठिकाणी आपण व्याज घेणार, त्या सदस्यांकडून कर्ज वाटप घेणार. जास्त करून शक्यतो 4थ्या आठवड्यामध्ये आपल्याला जास्त लिखाण येणार आहे. तर ते कसे येते, कसे घेतले जाते मी तुम्हाला सांगते. 24 बैठक क्रमांक 4. तर या ठिकाणी सुनीता 50 रुपये आणि आपलं 200 रुपये टोटल बचत एकूण झाली आहे. तर या गोष्टी आता आपण पहिल्या मीटिंगला आपण आता आलो आहेत. पहिल्या मीटिंगमध्ये आता या ठिकाणी मी तुम्हाला सदस्यांची नावे, तर काय तुम्ही जे तुमच्या सदस्यांची नावे असतील ते तुम्ही लिहा. मी इथे सदस्यांची नावं लिहित नाहीये, डायरेक्ट आपले 10 सदस्य आहेत असे मी कन्सिडर करते. आता मी XYZ नाव टाकते, किंवा ABCDEF याप्रमाणे मी नाव टाकलं आहे. काहीही नाव असू शकते, ते या ठिकाणी तुमची नावं लिहायची आहेत. आता याप्रमाणे आपले 10 सदस्य आहेत. मी 10 सदस्यांची 50 रुपये बचत आपली जमा झाली आहे, कारण की आपले 10 सदस्य हजर आहेत. याप्रमाणे आता 50 गुणिले 10 करायचं, म्हणजे आपले किती सदस्य आहेत 10 आणि 50 रुपये बचत, तर किती 500 रुपये. सिंपल. त्याप्रमाणे 50 रुपये एकूण बचत सर्व सदस्यांची. पुढे 500 रुपये एकूण जमा. आता यामध्ये पुढे बचतीसाठीचं फक्त आपण लिहित आहोत, आणि ती बचत आपण आता पुढे कसं घेऊन जाणार आहोत ते लिहूया. आता या ठिकाणी बचत कर्ज हप्त्यांची तर काही संबंध येणार नाही, कारण की आपण व्याज वगैरे
जे आपण हप्ते घेणार आहोत ते 4थ्या आठवड्यात घेणार आहोत. आपण 28 दिवसांनी घेतो व्याज. का आपण प्रत्येक आठवड्याला व्याज घेतो त्या सदस्याकडून नाही, आपण 28 दिवसांनी. म्हणजे आता मला 24 तारखेला मला जर पुढे आता नवीन कर्ज प्रकरणे, ह्यामध्ये पण काही येणार नाही, कारण की आपण नवीन कर्ज कधी देतो 4थ्या आठवड्यामध्ये, म्हणजे आपल्या गटानुसार. त्यापुढे या ठिकाणी काही येणार नाही, निरंक लिहू शकता किंवा काही नाही लिहिले तरी चालेल. जमा खर्च विवरण, आता यामध्ये मागील शिल्लक हातामध्ये, आता जुना गट असेल तर काहीतरी शिल्लक राहणार असेल हातामध्ये, जुना गट आहे तुमचा. मी फक्त एक्झाम्पलसाठी एक नवीन गटाचे म्हणजे बचत कशी लिहायला पाहिजे त्यासाठी मी नवीन गटाचा उदाहरण घेतलं आहे. तर यामध्ये मागील शिल्लक हातामध्ये, आता समजा म्हणजे आपला तर नवीन गट आहे त्यामुळे काही शिल्लक राहायचा संबंध नाही. आता बँकेत शिल्लक पण नाही. आता आपली सदस्य बचत किती आहे, 500 रुपये जमा झाले या मीटिंगमध्ये, किंवा मी इथं वर तारीख सुद्धा टाकू शकते समजण्यासाठी. आपली इतर बचत काही नाही जमा झाली, काही सुद्धा बाकीचं इतर काहीही जमा नाही झालेलं, फक्त 500 रुपये आपली बचत जमा झालेली आहे पहिल्या मीटिंगमध्ये, बरोबर आहे. एकूण ना गटांतर्गत कर्ज वाटप केले, नाही ग्रामसंघातून कर्ज वाटप केले, ना बँकेचं कर्ज वाटप इत्यादी इतर कोणत्याही गोष्टी आपण खर्च. आता आपल्यामध्ये अखेर हातात शिल्लक आपल्याकडे किती राहिले या मीटिंगमध्ये, 500 रुपये राहिले. ना आपण ते खर्च केले ना काही केले, त्या गोष्टीचे आपण हातात ठेवले त्याला, कारण की फक्त 500 रुपये, तुम्ही न धड 500 रुपये कर्ज देऊ शकत नाही ना काही करू शकत नाही. तर आपण आणि आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये जमा झाले असल्यामुळे आपण काय करणार आहे, 4थ्या आठवड्यामध्ये म्हणजे व्यवस्थितपणे आपल्याला व्याज सुद्धा घेता येईल, मुद्दल घेता येईल, व्यवस्थित महिन्याला म्हणजे 28 दिवसाला आपल्याला सर्व घेता येईल व हिशोबी करता येईल. त्यासाठी आपण फक्त पहिल्या 3 आठवड्यामध्ये बचत जमा करून घेणार आणि 4थ्या आठवड्यामध्ये कर्ज विवरण करणार. ते पण मी तुम्हाला दाखवते. आता 500 रुपये आपले जमा झाले आहेत. या ठिकाणी आपले सर्व सदस्यांची नावे, या ठिकाणी आपले सर्व सदस्यांची नावे आहेत. पुढे स्वाक्षरी आहे. पुढील बैठकीचे ठिकाण व अध्यक्ष निश्चित करणे. आता पुढील बैठकीसाठी आपल्याला अध्यक्ष व ठिकाण निश्चित करायला लागेल ना. आता पहिली मीटिंग जर समजा सुनीताताईंच्या घरी झाली असेल, आता पुढील आपली एक अनिताताई घेऊयात आपण. अनिताताईंच्या घरी बैठकीचे ठिकाण अनिताताईंच्या घरी व अनिताताईच अध्यक्ष निश्चित केले, याप्रमाणे लिहू शकता. पुढे आपलं दुसरी बैठक क्रमांक. आता यामध्ये सुद्धा XYZ ABCDE&F या ठिकाणी सुद्धा ₹500 जमा झाली आहे. आणि आता या सर्वाची एकूण बचत, याची तुम्ही बेरीज घेतली तरी चालेल किंवा नाही घेतली तरी चालेल, पण फक्त आपल्याला आजच्या बैठकीमध्ये जेवढं जमा झालं आहे ते घेणं महत्त्वाचं आहे ना. तर आपण ह्याची एकूण काही घेऊ या नाही घेतलं तरी चालेल. पुढे कर्ज हप्त्याची परतफेड या आठवड्यात सुद्धा तर आपण काही नाही, फक्त आपण बचत जमा करून घेणार आहोत. आपली बचत फक्त आठवडी बैठकीमध्ये आपण फक्त बचत जमा करून घेणार आहोत. या ठिकाणी मागील आपले शिल्लक किती होते, 500 रुपये. म्हणजे आपल्या 7/1/2024 जी मीटिंग झाली, पहिली मीटिंग झाली असं समजा, त्यामध्ये आपण किती घेते, 500 रुपये जमा झाले होते आपली बचत, ती आपण हातात ठेवली. बँकेत शिल्लक काही नाही आणि पुढे 500 रुपये आजच्या बैठकीचे. त्याप्रमाणे काय बाकी काही इतरही काही जमा झालेले नाही. पुढे आपले 1000 रुपये एकूण आपल्याकडे जमा आहे, कारण की मागचे 500 रुपये हातामध्ये असलेले आणि आजच्या बैठकीचे 500 रुपये. याप्रमाणे पुढे आपण तेही 500 रुपये काही कुठे खर्च केले नाही, ते सुद्धा हातामध्ये दाखवले. तर त्यामध्ये आपल्याकडे 1000 रुपये हातामध्ये शिल्लक आहेत, बँक पासबुकमध्ये नाही, म्हणजे आपण अजून खात्यामध्ये पैसे जमा केलेले नाहीत. पण जुना गट असेल तर आपण बँकेत जमा करू शकतो, म्हणजे जमा करणारच, कारण की आपला जुना गट आहे, आपल्याला बँकेत पैसे जमा करायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला बँकेला समजत नाही की आपण व्यवहार करतो, आपल्या गटामध्ये पैसे जमा होतात. शक्यतो आपण आपल्या गटात जमा होणारे पैसे जमा केले पाहिजेत बँकेच्या खात्यामध्ये, कारण की बँकेला समजतं की आपला गट मोठा आहे, आपण व्यवहार करतो, आपल्या गटामध्ये पैसे जमा होतात, व्यवस्थित आपली बचत एवढी होते, आपल्याकडे व्याज एवढे जमा होते.
मुद्दल जमा होते, व्यवस्थित वेळेवर परतफेड होते. त्या कारणाने बँक तुमच्या म्हणजे थोडक्यात आपण सिबिल स्कोअर असं म्हणतो ना, म्हणजे त्याबद्दल थोडी माहिती होते बँकेला की हा गट व्यवस्थित आहे व्यवहारामध्ये. त्यामुळे ते तुम्हाला कर्ज देण्यामध्ये म्हणजे थोडक्यात लवकर कर्ज देऊ शकतात, तुम्ही क्लिअर असाल तर. पुढे या त्या गोष्टी आहेत. 1000 रुपये आपल्या हातात राहिले. परत पुढे या ठिकाणी सदस्यांचे नाव, स्वाक्षरी, पुढील बैठकीचे ठिकाण व अध्यक्ष निश्चित करणे. आपल्या पुढील बैठक XYZ या ठिकाणी आपण ठेवली व अध्यक्ष XYZ ठरवला. पुढे बैठक क्रमांक 3 मध्ये यामध्ये सुद्धा XYZ ABCDENF 50 रुपये 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 यानुसार 500 रुपये. यानुसार सदस्यांनी घेतलेले आहे. पुढे या ठिकाणी आपण तिसऱ्या मीटिंगमध्ये काही घेतलेलं नाही आहे, कारण की आपल्याकडे तेवढी रक्कम नाही की आपण कर्ज वाटप करू. 1000 रुपये मध्ये कोणाचं काम तरी झालं पाहिजे ना. आपल्या गटाला शिक्के घ्यायचे असतील किंवा आपल्याला इतर गोष्टी ज्या असतील, म्हणजे गटाचे ज्यावेळेस गट नवीन असतो त्यावेळेस भरपूर खर्च असतात. म्हणजे आपल्याला गटाचे खाते काढायचे असते, म्हणजे बचत गटाला वही घ्यायची असते, वही पेन्सिल म्हणजे इतर स्टेशनरी खर्च असतो, किंवा शिक्के काढायचे असतात त्यासाठी खर्च असतो. या गोष्टी असतात ज्यावेळेस नवीन गट असतो त्यावेळेस. आणि पुढे आता मागेल आपल्या हातात किती होते? 1000 रुपये होते. पुढे बँकेत शिल्लक काय नाही. आणि आता या मीटिंगचे 500 रुपये जमा. यानुसार आपल्याकडे 1500 रुपये जमा. पुढे गटांतर्गत कर्ज वाटप. आपल्याकडे आता 1500 रुपये एकूण हातात आपल्या शिल्लक आहेत. या ठिकाणी पण आपण काय 1500 रुपये हातात ठेवले आहेत. पुढे आता आपली आली 4थी मीटिंग, म्हणजे ज्यामध्ये आपण कर्ज वाटप करणार आहोत किंवा आपण व्याज जमा करून घेणार आहोत. आपल्याला शक्यतो आता आपण या महिन्यात म्हणजे या आठवड्यामध्ये मी आता कर्ज वाटप केलं. आता मी तुम्हाला करून दाखवते. तर मी त्या पुढच्या 3 आठवड्यानंतर 4थ्या आठवड्याला त्या सदस्याकडून व्याज घेणार त्या रकमेचे. म्हणजे आपण 28 दिवसाला व्याज आकारणी करणार, 28 दिवसाला बचत जमा करून घेणार आहे. म्हणजे आपण मीटिंग आठवड्याला घेतो, बचत आठवड्याला जमा करतो, पण आपल्याला व्याज महिन्याला घ्यायचं आहे का? तुम्ही आठवड्याला व्याज घेता नाही ना, आपल्याला महिन्याला 28 दिवसाला घ्यायचे आहे ना. तर त्यासाठी आपण हे यानुसार आपल्याला मांडायला पाहिजे. तर या ठिकाणी आपले XYZ ABCDEF 50 रुपये. अनुसार आता आपली मागील किती आपले 1,500 रुपये आपल्याकडे जमा होते. बँकेत शिल्लक काही नाही. आणि आता या गटाचे आपले 500 रुपये म्हणजे या मीटिंगचे 500 रुपये आपल्याकडे जमा झाले आहेत. इतर बचत काही नाही. आता आपण या मीटिंगमध्ये आपल्याकडे आता 2000 रुपये जमा झाले आहेत. आणि पुढे टोटल आपल्याकडे किती रुपये जमा झाले आहेत? 2000 रुपये. तर आता आपण असं समजूया की आपण एका सदस्याला कर्ज दिले. त्या कर्ज दिले त्यामध्ये आपण काय करूयात, 1500 रुपये कर्ज वाटप केलं असं दाखवूयात आणि 500 रुपये उरले. आता 500 रुपयेमध्ये आपल्याला 250 रुपये खर्च आला शिक्का घ्यायला. म्हणजे शिक्क्यासाठी 250 रुपये खर्च आला असेल, स्टेशनरीसाठी आला असेल, या इतर गोष्टी आपल्याकडे म्हणजे त्यासाठी 250 रुपये खर्च झाले. तर 1500 रुपये आपण कर्ज वाटप केले. आता हा ते कॉलम आहे गटांतर्गत कर्ज वाटप केले. मग आता इथे तुम्ही सदस्याचे नाव सुद्धा लिहू शकता किंवा त्यासाठी आपल्याला इथे शॉर्टकट म्हणून आता आपण सुनीता ताईंनाच दिलं असं दाखवूयात. सुनीता ताई. आणि इथे पण आहे आपल्याला नवीन कर्ज प्रकरणी. आपल्या नवीन कर्ज प्रकरणामध्ये आता आपल्याला पण सुनीता ताईंना कर्ज दिले आहे. सुनीता ताई. पुढे कर्ज मागण्याचे जे कारण असेल ते कारण लिहायचे आहे. आता मी तर घरगुती लिहिते.
घरगुती कारणांमुळे त्यांनी 1500 रुपये कर्ज घेतले. पुढे कर्ज मागणी रक्कम. त्यांनी आपल्याला 2000 रुपये मागितले होते, पण आपल्याकडे आता सध्या आपल्या गटाला म्हणजे 1500 रुपये आपण त्यांना अवेलेबल, म्हणजे आपल्याकडे तेवढेच अवेलेबल आहेत, आपण 1500 रुपये दिले. पुढे कर्ज मंजूर रक्कम किती? 1500 रुपये. परतफेडीचे हप्ते तुम्ही जर हप्त्यांनी ठरवले असेल की 500 रुपये, आता एक जण हप्ते ठरवतात, पण एकदा सदस्यांकडून येणे म्हणजे कधी कधी हा सदस्य देऊ शकतो, नाही देऊ शकतो, एखाद्या वेळेस म्हणजे पूर्णच परतफेड करतो किंवा एखाद्या वेळेस फक्त व्याज भरले जाते, अशा पण गोष्टी असतात. तर या ठिकाणी मी हप्ते परतफेडीचे हप्ते ठरवलेले नाही आहेत, पण शक्यतो सगळे ठरवतात. तर या ठिकाणी व्याजदर आपला 2% आहे, म्हणजे आता 1500 रुपयाचं 2% व्याज आपल्याला घ्यायचं आहे. पुढे या ठिकाणी मी मांडणी केलेली आहे. या ठिकाणी आता मी आपले राहिले किती? 500 रुपये राहिले. आपण 1500 रुपये कर्ज वाटप केले. पुढे ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप, बँक कर्जाचं सदस्यांना कर्ज वाटप. आता या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे कसं लिहायचं आहे. आता या ठिकाणी प्रवास खर्च, ग्रामसंघाची सभासद फी किंवा इतर खर्च. आता इतर खर्चामध्ये आपण लिहू शकतो आपल्याला काही स्टेशनरी खर्च झाला. स्टेशनरी खर्च आपण 50 रुपये लिहूयात. पुढे आता प्रवास खर्च ठिकाणी या ठिकाणी आपण नाही तर शिक्का खर्च म्हणून लिहूयात. शिक्क्याला खर्च 200 रुपये. याप्रमाणे आपले 250 रुपये खर्च झाले. आता राहिले किती? आपले 250 रुपये हातात राहिले, कारण आपण 1500 रुपये कर्ज वाटप केले. आता आपल्याकडे राहिले किती होते? 500 रुपये. त्यामध्ये आपण 200 रुपये शिक्क्याला दिले व स्टेशनरीचे 50 रुपये आपण स्टेशनरीसाठी आपले 50 रुपये गेले, तर राहिले किती? 250 रुपये. यानुसार आपल्याकडे एकूण 2000 रुपये, एकूण खर्च आपला 2000 रुपये. यानुसार ज्यावेळेस आपली बचत, त्यामध्ये आपली एकूण जमा आणि एकूण खर्च ज्यावेळेस जुळतो किंवा एकत्र म्हणजे सेम येतो, त्यावेळेसच आपला हिशोब जुळला असं होतं. तुम्ही याची बेरीज करू शकता. 1500 आणि 200 1700, 1750 आणि 250, 1800, 1950, 2000 रुपये याप्रमाणे घेतलं आहे. आता हे झाले बचतीची बाजू. या ठिकाणी आपले पुढील बैठकीचे ठिकाण, अध्यक्ष निश्चित करणे, या सगळ्या नॉर्मल सामान्य गोष्टी आहेत, ते तुम्ही स्वतःहून लिहू शकता. आता पुढे सदस्यांची नावे, त्यांच्या स्वाक्षऱ्या. आता यामध्ये मी तुम्हाला पण ठराव कशा पद्धतीने लिहायला पाहिजे आपल्या बैठक अहवाल नोंदवहीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणीच लिहून दाखवते. तर चला आपण सुरुवात करूयात आपल्या ठरावाला. आता आपला एक ठराव झाला, म्हणजे ठरावामध्ये काय झालं की आपण अध्यक्ष बदलला. तर तो ठराव मी कसा लिहिते मी तुम्हाला दाखवते, कारण की जागा छोटी आहे आणि त्यामध्ये आपण काय काय लिहिलं पाहिजे. थोडक्यात आपला जो थोडक्यात ठराव आहे तो आपण लिहून ठेवायचा आहे. आता आपण वर्ड हेडिंग सुद्धा टाकू शकता. ठराव. पुढे आता आपण आता नाव घेऊयात. एक सुनीता यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे सर्व संमतीने पुढे आपण अनिताताईंना अध्यक्षपदावर निवड केली. त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यासाठी सर्व सदस्यांनी किंवा सर्व सदस्य खालीलप्रमाणे स्वाक्षऱ्या करून किंवा स्वाक्षऱ्या देऊन एकमतीने ठराव मंजूर करत आहोत.
या प्रकारे आपण एखादा ठराव लिहायचा असतो. आता याप्रमाणे इथं सदस्यांचे स्वाक्षरी तर ऑलरेडी आपल्याला तो कॉलम आहे. या ठिकाणी सर्व सदस्यांची नावं, त्यांची स्वाक्षऱ्या, याप्रमाणे आपला ठराव तयार झालेला आहे. आता या ठिकाणी मी अध्यक्ष बदलला याचा ठराव घेतला आहे. तुम्ही बचत वाढविणार असाल, तुम्ही आता 100 बचत असेल तुमच्या गटाची आणि तुम्ही 200 केली असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा ठराव घेऊ शकता. अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळेवर येणारे विषय म्हणजे गटामध्ये येणारे विषय असतात थोडक्यात, म्हणजे ठराव. आता पुढे आपण इथं अध्यक्ष घेतला आहे. तुम्ही बचत बदलणार असाल म्हणजे बचत वाढवणार असाल, तर आपल्या गटाची बचत या तारखेपर्यंत एवढी होती, तर इथून पुढे आता आपल्या बचत गटाची सर्व सदस्यांच्या संमतीने बचत गटाची बचत वाढवली आहे. त्यासाठी आम्ही सर्व सदस्य खालीलप्रमाणे स्वाक्षर देऊन एकमताने बचत वाढवण्यासाठी मंजूर करत आहोत. याप्रमाणे तुम्ही हा मजकूर लिहू शकता, म्हणजे ठराव लिहू शकता. आणि हाच ठराव म्हणजे आपल्याला बैठक अहवालीचा हाच ठराव आपल्या पंचायत समितीला आपल्याला जमा करावा लागतो. या प्रकारे आपण ठराव लिहिला पाहिजे. ज्यावेळेस आपण अध्यक्ष किंवा सचिव बदलतो, सदस्यही बदलतो, म्हणजे आता आपण काही सदस्य काढून टाकले असतील गटामधून आणि त्या ठिकाणी नवीन सदस्य घेतले असतील, त्यासाठी सुद्धा आपण ठराव घेऊ शकतो. आता या ठिकाणी मी फक्त एका अध्यक्षाचं नाव घेतलं आहे. आता तुम्ही 2-3 सदस्य काढले असतील किंवा 1-2 सदस्य काढले असतील, त्या सदस्यांची नाव लिहायची आहे. डॅश या सदस्यांनी म्हणजे 1, 2, 3 या सदस्यांची नावे टाकून त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या ठिकाणी आम्ही या सदस्याने गटात घेतले आहे आणि या बदलाला किंवा यासाठी आम्ही सर्व सदस्य खालीलप्रमाणे स्वाक्षर देऊन एकमतीने ठराव मंजूर करत आहोत. कोणताही विषय असू द्या, त्यासाठी थोडक्यात हा मजकूर तुम्हाला उपयोगी पडेल. त्यासाठी हा तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता, व्यवस्थितपणे ऐकला असेल तरी या प्रकारे तुम्ही ठराव लिहायला पाहिजे. आता पुढे मी तुम्हाला बचतीबद्दल सांगितलं. आता मी तुम्हाला ज्यावेळेस आपल्या गटाला RF निधी येतो, गटाला पुढे CIF निधी येतो, VRF निधी येतो आणि तो आपण गटामध्ये वाटतो, सदस्यांना वाटतो. पुढे बँकेतून कर्ज येते, बँक लिंकेज होतं असं म्हणतात, किंवा पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस, म्हणजे हा टप्पे आहेत गटामध्ये. म्हणजे गटाला बँकेकडून कर्ज मिळायचे. ते आता बँकेवर डिपेंड आहे, कुठल्या बँकेतून तुमच्या कुठल्या बँकेत खाते आहे किंवा तुमची बँक कोणती आहे, त्यानुसार त्या रकमा बदलू शकतात. तर मी या ठिकाणी तुम्हाला ते कसं लिहायचं ते सांगते. तर यामध्येच लिहिते आहे 4थ्या मीटिंगमध्ये. तर तुम्ही असं म्हणजे कोणत्या ठिकाणी काय लिहिलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. किंवा एक काम करूया, मी तुम्हाला नवीन कॉलम काढून देते. असं समजा की आता आपण या मीटिंगनंतर ही जी 4थी आपली बैठक आहे, या मीटिंगनंतर आपण 8व्या बैठकीला घेऊयात. म्हणजे मी तुम्हाला 8वी बैठक क्रमांक लिहून दाखवते. 8वी बैठक क्रमांक यामध्ये आता आपली 8वी बैठक क्रमांक किती येणार, त्या ठिकाणी आपली बचत किती येणार, 50 रुपये आपली बचत, व या ठिकाणी आपली 400 रुपये बचत येणार. बरोबर, यानुसार म्हणजे आपण ज्या बचतीनुसार आपली या ठिकाणी. आणि पुढे आता या गोष्टी आपल्या ज्या गोष्टी आहेत, मागील बचत, आता आपण खर्च केले आहेत ते पैसे, त्या ठिकाणी आपली जेवढी बचत राहिली असेल, हातामध्ये जी रक्कम असेल ती रक्कम आपण इथे लिहायची आहे. पुढे बँकेत शिल्लक, आता आपला जर गट जुना असेल तर बँकेत नक्कीच पैसे शिल्लक असतील. त्यानंतर सदस्य बचत, म्हणजे आता आपण 500 रुपये जमा आहे असं दाखवूयात. 500 रुपये जमा, आपली सदस्य बचत 500 रुपये जमा आहे. मागील हातात शिल्लक समजा आपण 1500 रुपये आहे हातात शिल्लक आहे, समजा बँकेत शिल्लक आहे ते 2000 रुपये असं समजा तुम्ही. मी काय एका गटामध्ये जास्त सुद्धा असू शकतात, कमी सुद्धा असू शकतात. या मानायच्या गोष्टी आहेत, फक्त मानायचं आहे आपण. इतर बचत नाही. आता बँकेच्या कर्जावरील व्याज, जर बँक कर्ज आपण वाटप केलं आहे सदस्यांना, म्हणजे बँकेकडून आपल्याला आपल्या गटाला कर्ज मंजूर झालं आहे, तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कर्ज वाटप केलं आहे त्या 28 दिवसांनी आपण त्यांच्याकडून हप्ता घेणार. म्हणजे त्यांच्याकडून सदस्यांकडून आपण ती व्याज घेणार किंवा मुद्दल घेणार बँकेचं. आणि त्याचप्रमाणे संघाचं सुद्धा ज्यावेळेस आपण संघात कर्ज वाटणार, आता समजा या मीटिंगमध्ये आपल्याला कर्ज मंजूर झालं बँकेकडून, या बँकेकडून आपल्याला कर्ज मंजूर झालं, तर आपल्याला काय म्हणू आपण, बँकेकडून प्राप्त कर्ज यासाठी सुद्धा कॉलम आहे. यामध्ये फिरता निधी पण आहे. आता समजा या मीटिंगमध्ये आपल्याला फिरता निधी सुद्धा प्राप्त झाला,
शक्यतो एका वेळेस सगळं होऊ शकत नाही. पहिल्यांदा आपल्याला RF निधी मिळतो, त्यानंतर मग आपल्याला आपला गट जर लवकर आपल्या ग्रामसंघाला जोडला गेला असेल तर आपल्याला ग्रामसंघाकडून सुद्धा कर्ज भेटू शकते. त्यानंतर आपल्याला मागायचं असते ग्रामसंघाकडून कर्ज, त्यासाठी आपण अर्ज करतो. त्यासाठी सुद्धा आपल्याला अर्ज पाहिजे असेल, म्हणजे तो अर्ज कसा लिहायचा त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. पुढे बँकेकडून प्राप्त कर्ज हा सुद्धा कॉलम आहे. पुढे ग्रामसंघ, पुढे आपल्याला बँकेकडून प्राप्त कर्ज आहे. बँकेकडून प्राप्त कर्ज, आता समजा आपले 10 सदस्य आहेत आणि त्या बँकेने आपल्याला 10 सदस्यांना 15,000 रुपये, म्हणजे एका सदस्याला 15,000, अशा प्रमाणे 1.5 लाख रुपये आपल्याला कर्ज मंजूर करून दिले आहे. म्हणजे पहिला डोस आपल्या गटाचा असं समजा तुम्ही. तर याप्रमाणे बँकेकडून प्राप्त कर्ज आपल्याला 1.5 लाख रुपये आपल्याला दिले आहे बँकेने. ही प्राप्त रक्कम आहे. त्या ठिकाणी तुम्ही तारीख टाकू शकता, म्हणजे आपल्या खात्यावर ट्रान्सफर होतात ते पैसे, आपल्याला डायरेक्ट मिळत नाहीत. ज्यावेळेस ते आपल्या खात्यामध्ये जमा होतात ती तारीख तुम्ही टाकायची आहे. काय असेल ती XYZ जी तारीख असेल ती तारीख तुम्ही टाकायची आहे. पुढे म्हणजे ही तारीख आपल्याला कुठे भेटणार, तर आपण स्टेटमेंट काढून घ्यायचं आपल्या बचत गटाचं. पहिल्यांदा कुठलीही गोष्ट म्हणजे हिशोब करताना पहिल्यांदा, म्हणजे आता तुम्ही 1 महिन्यानंतर म्हणजे 28 दिवसानंतर ज्यावेळेस हिशोब करायला बसणार त्यावेळेस तुम्ही तुमच्या गटाचं पासबुकचं एंट्री मारून आणायची. त्यामध्ये सर्व गोष्टी असतात. आपण किती रुपये आपल्या बचत गटात म्हणजे आपल्या खात्यावर जमा केले, आपल्या खात्याला कुठून कोणते पैसे जमा झाले, आपल्या गटाच्या खात्यातून किती पैसे कट झाले, किंवा आपल्या बँकेत आपल्याला असं पण होतं की गटाकडून म्हणजे गटाची जी रक्कम आहे आपली, म्हणजे बचत खाते म्हणा, बचत खात्यावर आपल्या म्हणजे बचत गटाच्या खात्यावर आपल्याला व्याज जमा होतं बँकेकडून आपल्या रकमेसाठी, म्हणजे बँक कर्ज रक्कम, यासाठी ते कॉलम आहे. बँकेकडून प्राप्त व्याज म्हणजे आपल्या रकमेवर बँकेकडून प्राप्त व्याज होतं. एखाद्या वेळेस 150 रुपये होऊ शकतात. आपली जेवढी रक्कम आहे ना त्यानुसार ते व्याज आपल्याला जमा होते. जास्त रक्कम असेल तर जास्त व्याज जमा होते, कमी रक्कम असेल तर कमी व्याज जमा होते. ते तुम्हाला माहितीच असेल. पण या ठिकाणी जर बँकेकडून प्राप्त व्याज आता समजा आपण 100 रुपये जमा झालेत असं समजूया. कमी असू शकते, जास्त असू शकते. जे तुमच्या गटामध्ये तुमच्या बँकेकडून प्राप्त तुम्हाला झाले आहे कर्ज, बँकेकडून प्राप्त व्याज आणि बँकेकडून प्राप्त कर्ज आपल्याला 1.5 लाख रुपये मंजूर झाले आहेत असंच आपण दाखवले आहे. पुढे आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला ग्रामसंघासाठी कोणताही कॉलम दिलेला नाही, तर आपण एक तयार करूया ग्रामसंघासाठी. आता इथे इतर म्हणून आहे. आता इतर मध्ये जमामध्ये आता आपल्या खात्यावर म्हणजे ग्रामसंघाने डायरेक्ट ट्रान्सफर केला असेल आपल्या खात्यावर, तर या ठिकाणी ग्रामसंघाकडून प्राप्त कर्ज, त्यामध्ये CIF असू शकतो किंवा CIF असं म्हणू शकता तुम्ही, किंवा VRF असू शकतो. म्हणजे त्यामध्ये आता 60,000 CIF रक्कम असते आणि VRF 10,000 रक्कम असू शकते. याप्रमाणे त्या 2 रक्कम आहेत हे तुम्हाला माहिती आहे. नसेल माहिती तर मी सांगते. CIF हा 60,000चा निधी असतो. निधी त्या आता आपल्याला ह्याच्यामध्ये आहे समूह गुंतवणूक निधी. आपला इथं आपल्या बैठक अहवाल नोंदवहीमध्ये आहे, म्हणजे इथं लिहिले आहे ग्रामसंघाद्वारे मंजूर समूह गुंतवणूक निधी म्हणजे CIF निधी. पुढे VRF म्हणून पण एक निधी आहे, तो 10,000चा असतो. तो सुद्धा एक निधी आहे जो आपल्याला भेटतो. आणि आपल्याला असं पण नाही की आपल्याला अंतर्गत कर्ज सुद्धा भेटू शकतं ग्रामसंघाकडून. जर आपल्या गटातील सदस्याला खूप अर्जंटच पैसे पाहिजे असतील किंवा जास्त रक्कम पाहिजे असेल, जर आपण वेळेवर परतफेड करत असेल किंवा आपला व्यवहार व्यवस्थित असेल, तर ग्रामसंघ पण आपल्याला कर्ज देऊ शकतो, अंतर्गत कर्ज. किंवा ग्रामसंघ खूप मोठा असेल आपला, तर तोही मोठ्या रक्कम आपल्याला कर्जाच्या मार्फत देऊ शकतो. पुढे आता आपल्या ठिकाणी आता आपण काय करूया, CIF निधीबद्दल लिहूया. CIF निधी आपल्याला 60,000 रुपये जमा झाली आहे. पुढे आता या महिन्यात आपले या मीटिंगमध्ये आपल्याला जमा झाले, पण आपण काय केलं पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात आपण ते वितरण केलं आहे. किंवा असं पण म्हणू शकता की तुम्ही आले खात्यावर म्हणजे लगेच डिस्ट्रीब्यूट केले, वाटून टाकले पैसे, तर असंही पण म्हणू शकता तुम्ही. आता गटांतर्गत कर्ज वाटप तुम्ही केलं नाही, ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप. आता ग्रामसंघाचं कर्ज आपल्याला किती भेटलं आहे, CIF निधी भेटला आहे आपल्याला 60,000 रुपये. आपण 60च्या 60,000 रुपये
वाटप केलं आहे गटातल्या सदस्यांना. असं समजा की 6 सदस्यांनी त्या CIF निधीमधले 10,000 रुपये घेतले आहे, त्यांना गरज होती म्हणून. म्हणजे 60,000चा निधी आपण 10,000 6 सदस्यांना दिला कर्जाच्या मार्फत. पुढे बँकेच्या कर्जाचा सदस्यांना कर्ज वाटप. आता बँकेच्या आपल्याला किती भेटले आहे, 15 आपले 10 सदस्य आहेत आणि प्रत्येक सदस्याला 15,000 रुपये असं कर्जाच्या माध्यमातून आपल्याला भेटले आहे. आता असंही असू शकतं की त्या आपले 10 सदस्य आहेत, 15,000 आहेत, 15,000 प्रत्येक सदस्याला मिळू शकतात. पण 2 सदस्यांना गरज नाहीये, त्यांनी घेतलं नाही, तर पुढे आपल्या 8 सदस्यांना आपण कर्ज देणार आहोत. किंवा आपल्याला 5 सदस्यांना जास्त गरज आहे गट म्हणजे त्या कर्जाची, बँकेच्या कर्जाची, तर असंही असू शकतं. आता आपण 15,000 प्रत्येक सदस्याला दिले. 5 सदस्यांना 15,000 रुपये दिले, तर आपले 1.5 लाखमधून 75,000 रुपये वजा होणार, कारण की आपण 5 सदस्यांना वाटप केले. आणि राहिले किती आपल्या कर्ज खात्यावर पैसे, 75,000 रुपये शिल्लक आहेत आपल्याकडे कर्ज. ते बँकेकडून आलेलं कर्ज आहे, पण खात्यावर आहे. आपण कुणालाही फक्त 75,000 रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. ते 5 जणांना कर्ज वाटप केले आहे 15,000 रुपये. यानुसार ग्रामसंघातील बचत. आता ग्रामसंघाला ज्यावेळेस आपण जॉईन होणार असतो, म्हणजे ज्यावेळेस जोडणार असतो, त्यावेळेस आपल्याला ग्रामसंघाला वेगवेगळ्या प्रकारची बचत आहे. ग्रामसंघाला बचत सुद्धा द्यायला लागते आपल्याला. आता नवीन म्हणजे ग्रामसंघाला बचत देऊ शकतो आपण. ग्रामसंघाला आपल्याला ज्यावेळेस आपण म्हणजे जुडणार असतो त्यावेळेस सभासद फी द्यायला लागते. सभासद फी द्यायची असते, भाग भांडवल द्यायचं असते. बचत पण जर आपली ग्रामसंघ बचत घेत असेल तर बचतही द्यायला लागते. कारण की आपण जसं आपल्या म्हणजे आपला गट कसा 10 सदस्यांचा समूह आहे, तसाही ग्रामसंघ 10 गटांचा एक समूह असतो, म्हणजे त्यालाच आपण ग्रामसंघ म्हणतो. तर त्याप्रमाणे आपण ही तिथे बचत देऊ शकतो. त्या ठिकाणी आपण जर ग्रामसंघाला बचत देत असेल, त्या ठिकाणी देत असेल तर आता समजा आपण देतो असं समजूया. आपला ग्रामसंघ आपल्याकडून 200 रुपये बचत घेतो असं समजू. खर्चामध्ये आपल्या गटातून जी गोष्ट जाणार आहे ती त्या खर्चामध्ये येणार. मग आता या गटातून आपल्या ग्रामसंघातून कर्ज वाटप केले, आपण सदस्याला कर्ज वाटप केले बँक कर्जाच्या. ग्रामसंघातील बचत आपण दिली आहे. बँक कर्ज परतफेड मुद्दल. आता आपण या मीटिंगमध्ये आपण वाटप केलं आहे, तर या मीटिंगच्या 4थ्या मीटिंगमध्ये म्हणजे 4थ्या आठवडीमध्ये आपल्याला त्याचे व्याज येणार, त्याची मुद्दल येणार किंवा त्याचा हप्ता येणार. याप्रमाणे आपण घेणार आहे, बरोबर. तर यानुसार ज्यावेळेस बँक, आता यामध्ये आपण घेणार नाही ते. पुढे मानधन म्हणजे आता आपला लिपिकेला म्हणजे तुमचं जे दप्तर येत आहे त्यासाठी मानधन घेत असाल तुम्ही, तर ते मानधन ग्रामसंघास दिलेले व्याज. आता आपण ग्रामसंघाकडून घेतले आहे तर त्याला आपण ग्रामसंघाला व्याजही द्यायला लागेल. ग्रामसंघाला करायची परतफेड मुद्दल, बँकेस दिलेले व्याज. या ठिकाणी मुद्दल पहिल्यांदा आहे व नंतर बँकेस दिलेले व्याज व बँकेस दिलेले म्हणजे ग्रामसंघास दिलेले व्याज. यानुसार ते कॉलम आहेत. पुढे मानधन, प्रवास खर्च, ग्रामसंघाची सभासद फी आले या ठिकाणी. ग्रामसंघाची सभासद फी आहे व ग्रामसंघाचे भाग भांडवलही असतं, ते तुम्ही दिले असेल. ज्यावेळेस तुम्ही ज्या मीटिंगमध्ये देता त्या मीटिंगमध्ये त्या गोष्टी तुम्ही मेन्शन करायच्या आहेत, म्हणजे लिहायच्या आहेत. त्यानुसार गोष्टी लिहायच्या असतात. इतर खर्च या ठिकाणी आता समजा आपण इतर खर्च नाहीये काही, म्हणजे या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण खर्च करतो त्यावेळेस त्या लिहायच्या गोष्टी आहेत या ठिकाणी. ओके, राहतात शिल्लक. आता आपण बँकेकडून प्राप्त व्याज आपल्याला आता या ठिकाणी ग्रामसंघातील बचत आपण 200 रुपये रोख दिले आहेत ग्रामसंघाला. तर यामध्ये आपले रोख किती होते, आपल्या हातात शिल्लक 1500 रुपये आणि आपल्याकडे सदस्य बचत 500 रुपये. याप्रमाणे आपल्याकडे रोख रक्कम जमा होती, रोख रक्कम. आणि पुढे 500 रुपये आपल्या म्हणजे यानुसार आपल्याकडे 2000 रोख होती, 2000 आपल्या बँक खात्यावर जमा होते, म्हणजे ऑलरेडी होते बँक खात्यात. आणि पुढे आपल्याला 15,000 रुपये मिळाले, ते बँक खात्यावर जमा होतात.
बँक खात्यावर म्हणजे आता टोटल 2,000 आपले पहिला शिल्लक होते, 15,000 रुपये आपल्याला निधी भेटला. यानुसार मग 1,500 रुपये हा कर्ज खात्यावर रक्कम जाते ही. त्यामुळे हा बचत खात्यावर जमा होणारा रक्कम हा RF निधी हा 15,000 हा बचत खात्यावर जमा होतो. पुढे CIF निधी हा बचत खात्यावर जमा होणार व बँककडून जे कर्ज प्राप्त होते तो आपला कर्ज खात्यावर म्हणजे आपल्या गटाच्या कर्ज खात्यावर जमा होतो. 2 खाते असतात, एक कर्ज खातं व एक बचत खातं. बचत खात्यामध्ये आपले ज्या बँकेचा आपण जे जमा करतो बँकेत आपले जमा झालेले पैसे, जे आपल्याकडून जे व्याज जमा होतो, मुद्दल जमा होतो, कर्ज परतफेड होते, व्याज इतर गोष्टी ज्या जमा होतात, दंड जमा होतो, बचत जमा होते, त्या सर्व गोष्टी आपण जे बँकेत जमा करतो म्हणजे आपल्या कुठल्या खात्यावर जमा करतो, आपण बचत खात्यावर जमा करतो. हा बचत खात्याचा. आणि हे जे 1.5 लाख रुपये मी तुम्हाला सांगितले बँकेकडून आपल्याला प्राप्त कर्ज झाले, ते बँक कर्ज आपले कर्ज खात्यावर जमा होते. यानुसार आता बँकेकडून प्राप्त व्याज हे आपल्या बचत खात्यावर जमा होतात. म्हणजे आपल्या बचत खात्याच्या रकमेवर हे व्याज जमा होते. म्हणजे आपल्याला बचत खात्यावर 100 रुपये व्याज जमा झाले असं आपण दाखवले आहे. पुढे आता आपल्या 1,500 आणि 500 रुपये आपल्या 2,000 रुपये रोख होते. या सर्व गोष्टी ह्या खात्यावरच्या आहेत आणि या 2 गोष्टी 1,500 आणि 500 हातात रोख आहेत. त्यामधल्या रोखमधल्या आपण 200 रुपये आपल्या ग्रामसंघाला 200 रुपये बचत केली म्हणजे दिली, जमा केली. किंवा मानधन सुद्धा तुम्ही 200 रुपये दिले असेल, म्हणजे 2 महिन्याचं 200 रुपये तुम्ही मानधन दिले असेल एक्सेट्रा. म्हणजे किती तुमच्या गटात किती तुम्ही मानधन ठरविले आहे त्या मानधनानुसार म्हणजे किती मानधन तुम्ही 200 रुपये मानधन दिले आहे असं समजू आपण. मग पुढे आता आपले 1,500 रोख होते आपल्याकडे, मागील हातात शिल्लक रोख आणि पुढे सदस्य बचत आपली जी या मीटिंगमध्ये जमा झाली 500 रुपये. अशा प्रमाणे आपल्या 2,000 रुपये रोख होते. 2,000 मधून आपण 200 रुपये बचत रोख दिले, 200 रुपये बचत ग्रामसंघाची बचत आणि मानधन 200 रुपये. याप्रमाणे आपले 2,000 मधून 400 रुपये वजा झाले. तर आपले राहिले किती 1,600 रुपये आपल्याकडे हातात रक्कम रोख राहिली आहे. व बँक पासबुकमध्ये आता बँक पासबुकमध्ये किती राहणार आपण आता पहिल्यांदा या सर्वांची बेरीज करूया. 1,500 आणि 2,000 3,500 हे 500 4,000 रुपये, 4,000 आणि 15,000 19,000, 19,000 आणि 100, 19,000, 100 पुढे 60,000. याप्रमाणे या सर्वांची बेरीज 2,29,000 रुपये आपले एकूण याप्रमाणे इथे जमा बाजूमध्ये. आणि पुढे आपले खर्च, पुढे आपण आता 60,000 रुपये वाटले आहेत, 75,000 रुपये वाटले आहेत आणि 200 रुपये बचत दिली आहे, 200 रुपये मानधन दिले आहे, 1,600 रुपये. आता बँक खात्यावर आपले शिल्लक आहेत 60,000 आपण वाटण केले आहे, तर 15,000 आणि 2,000 आपल्याकडे 17,000 रुपये आणि पुढे आपण 100 रुपये म्हणजे 17,100 रुपये आपल्याकडे बँकेच्या खात्यावर शिल्लक आहे. आता या सर्वांची आपण बेरीज करून बघूयात. 22,000 म्हणजे 2,29,000 रुपये आपली रक्कम होती का ते पाहूयात. तर या ठिकाणी आपली ही रक्कम 2,29,100 रुपये आहे टोटल. या बेरजेमध्ये चुकलं होतं, मी व्यवस्थित करून लिहिलं आहे 2,29,100 रुपये. तर याप्रमाणे आपल्याला आता एक कॉलम लिहायचा राहिला होता. आता यामध्ये आपल्याला आपण म्हटलं होतं की आपल्याला म्हणजे आपल्या गटाच्या कर्ज खात्यामध्ये 1.5 लाख रुपये जमा आहेत, त्यामधले आपण 75,000 रुपये वाटले. तसेच मग आता आपल्या बँक कर्ज खात्यावर 75,000 रुपये शिल्लक राहिले असतील, मग त्यासाठी हा कॉलम मी घेतला आहे बँक कर्ज खाते शिल्लक 75,000 रुपये. याप्रमाणे सुद्धा आपली बेरीज टोटल 2,29,100 रुपये होत आहे. तुम्ही एकदा चेक करू शकता, पण आपली बेरीज व्यवस्थित आली आहे. याप्रमाणे आपल्याला हिशोब करावा लागतो की कुठे जरी 1 रुपये जरी आपला राहिला असला खर्चातून किंवा आपल्या बचतीमधून जमा झाला असेल आणि आपल्या खात्यावर, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा मेळ लागण्यासाठी म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी जुळवण्यासाठी आपल्याकडे पहिल्यांदा आपण आपल्या बँकेचं पासबुकची एंट्री मारून किंवा आपल्याला त्याला स्टेटमेंट काढून आणायचं, त्यानुसार आपण हिशोबाला बसायचं. त्याशिवाय त्याने क्लॅरिटी येते की आपल्या बँक खात्यावर किती आहेत, मग आपल्याकडे किती जमा झाले होते, आपण त्यात किती खर्च केले, मग आपल्याकडे किती राहिले, याप्रमाणे आपण हिशोब जुळवायचा असतो. याप्रमाणे त्या गोष्टी असतात. आता मी तुम्हाला बचत कशी लिहायची ते सांगितलं, ठराव कसा लिहायचा असतो ते सांगितलं आणि पुढे आपला महत्त्वाचा विषय म्हणजे जमा खर्च विवरण हा कसा लिहायचा असतो ते सुद्धा सांगितलं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे बँक कर्ज जमा होतो प्राप्त होतं
किंवा आता पुढे ग्रामसंघातून कर्जाच्या कर्ज वाटप होते आणि त्या रक्कम आपण कशा लिहायचा ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता पुढे या ठिकाणी हा एक मुद्दा आहे, म्हणजे समूह गुंतवणूक निधी, ग्रामसंघाद्वारे मंजूर समूह गुंतवणूक निधी आपल्या या समूहाला भेटला आहे. तर यामध्ये एकूण हप्ते, म्हणजे ज्यावेळेस आता पहिल्यांदा या आपल्या मीटिंगमध्ये जमा झाला आहे त्यामुळे एकूण हप्त्याचा काही संबंध नाही, पण ज्यावेळेस पुढचा एक हप्ता येईल त्यावेळेस पुढच्या हप्त्यामध्ये तुम्ही लिहायचा हप्ता क्रमांक 1, म्हणजे एकूण हप्त्यामध्ये पहिला हप्ता आहे आपला एकूण परतफेड केलेले हप्ते रक्कम रुपये, म्हणजे आपल्या किती हप्त्यामध्ये आपण किती रक्कम रुपये त्यांना दिली, म्हणजे पहिल्या हप्त्यात किती रुपये दिले आपण, त्यामध्ये किती दिले, मुद्दल त्यामध्ये किती दिले आणि व्याज किती रुपये दिले, याप्रमाणे ती गोष्ट. आणि मागील बैठकी अखेर केलेली परतफेड रक्कम रुपये, म्हणजे मागच्या बैठकीमध्ये म्हणजे तुम्ही किती आता आपण काहीच रक्कम परतफेड केली नाही, बरोबर आहे. आता आपण काहीच रक्कम परतफेड केली नसणार आहे पहिल्या हप्त्यामध्ये, कारण की आपण पहिल्यांदाच हप्ता भरणार आहोत. ज्यावेळेस आपण मीटिंगमध्ये म्हणजे ज्या मीटिंगमध्ये तुम्ही हे लिहिणार आहात पहिल्यांदा, त्यावेळेस तुम्ही कुठलीही रक्कम दिलेली नसणार आहे, परतफेड केलेली नसणार आहे. पण ज्यावेळेस दुसरा हप्ता येईल त्यावेळेस तुम्ही जी रक्कम दिली असेल ती तुम्ही लिहायची आहे आणि मागणीनुसार हप्त्याची परतफेड बाकी रक्कम रुपये, म्हणजे आता आपण एवढी रक्कम दिली होती तुम्ही आणि एवढी राहिली आहे, म्हणजे थोडक्यात आता तुम्ही समजा एकूण परतफेड केलेले हप्ते रक्कम रुपये. आता त्यामध्ये मागील हप्त्यांची परतफेड बाकी रक्कम रुपये, ज्यावेळेस आपण हप्ता देतो त्यावेळेस जेवढे म्हणजे आता 2 हप्ते दिले असतील आणि त्यानुसार आपल्याला मग किती कर्ज रक्कम आपली शिल्लक आहे, म्हणजे आपले 60,000 आहेत आणि तुम्ही 2 वेळा हप्ते दिले की 5-5 हजारचे 2 हप्ते दिले, मग आपल्याकडे किती राहिले 50,000 रुपये. मग मागणीनुसार हप्त्यांची रक्कम परतफेड आपले बाकी 50,000 रुपये आपले राहिले आहेत. तर यानुसार म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे कसं लिहायचं ते. स्वयंसहायता समूह बँक लिकेज तपशील, यामध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे. बँकेद्वारे मंजूर कर्ज रक्कम रुपये, एकूण हप्ते म्हणजे आपण किती हप्ते दिले आहेत, एकूण परतफेड केलेली हप्ते रक्कम रुपये, म्हणजे किती आपण किती रक्कम परतफेड केली आहे आणि त्यामध्ये सुद्धा किती मुद्दल आहे आणि किती व्याज रक्कम आहे, म्हणजे किती या मीटिंगमध्ये तुम्ही किती रुपये किती मुद्दल दिले किती व्याज दिले. मागील बैठकी अखेर परतफेड केलेली रक्कम, म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती परतफेड केली आहे आणि मागणीनुसार हप्त्याची परतफेड किती, म्हणजे किती रुपये शिल्लक आहे. मी तुम्हाला आता हे दाखवणार आहे. आता आपल्याला हा गटाचा विषय झाला की आपल्याला 60,000 मिळाले ग्रामसंघाकडून आणि काय बँकेकडून. आता पुढे आपण म्हणजे आता ती सदस्याने वाटले. आता इथं आपण लिहिलेलं आहे ग्रामसंघातून कर्ज वाटप केले 6, मी काय सांगितलं तुम्हाला 60,000 रुपये आपल्याला आले होते, मी 10 म्हणजे 5 सदस्यांना दिले, 6 सदस्यांना दिले 10,000 रुपये आणि पुढे बँक कर्जाच्या सदस्यांना कर्ज वाटप केले 75,000 रुपये. तर यामध्ये कसं आपण कर्ज वाटप केलं ते आता या महिन्यातच आपण कर्ज वाटप केलं आहे, तर या ठिकाणी त्या गोष्टीचं आपण गोष्ट ती लिहूयात. आता नवीन कर्ज प्रकरणेमध्ये आता आपण नावं घेऊयात. सुनीताताई, थोडक्यात आपण 7 जणांना कर्ज वाटप केले आहे असं दाखवूयात. तर यामध्ये पुढे सुनीताताई, अनिताताई, पुढे मला नावं काय आठवत नाहीत, XYZ आणि ए असं म्हणून नाव घेऊ आपण. कर्ज मागणीचे कारण जे असतील, शेती असेल, दवाखाना असेल, इत्यादी गोष्टी, शिक्षण असतील, शैक्षणिक असेल किंवा काही गोष्टी असू शकतात, म्हणजे मूलभूत गरजा असतील किंवा शिक्षणासाठी, बोरसाठी, शेती कामासाठी विविध गोष्टी असतात. आपल्याला कर्ज पाहिजे ते कारण आपण लिहायचं आहे. कर्ज मागणी रक्कम रुपये. आता या ठिकाणी आपण त्यांनी आपल्याला कर्ज मागितले. आता आपल्याला ग्रामसंघाकडून 60,000 मिळाले आहेत आणि बँकेकडून 1.5 लाख रुपये मिळाले आहेत. तर या सदस्यांनी मागितले आहेत ग्रामसंघातले 10,000 रुपये आणि बँकेच्या कर्जाकडून 15,000 रुपये, म्हणजे आपल्याला प्रत्येक सदस्याला 15,000 रुपये याप्रमाणे आपल्याला बँकेकडून कर्ज भेटले आहे आणि ग्रामसंघाकडून 10,000 रुपये, म्हणजे 10,000 रुपये नाही भेटले आपल्याला, पण 60,000 रुपये भेटले आहे. पण त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण कशा प्रकारे वाटणार आहोत ते आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजे आपण ठरवणार असतो किंवा आपला अध्यक्ष सचिव ठरवणार असतो की आपण कोणत्या सदस्यांना, म्हणजे जे गरजू आहेत, जे मूलभूत आहेत, ज्यांना गरज आहे खरंच, त्यांना वाटप करायचं आहे. तर आपल्या सुनीताताईंना त्याची गरज आहे, तर आपण त्यांनी आपल्याला 15,000 आणि ग्रामसंघातून 10,000 आणि आपल्या बँकेच्या कर्जातून 15,000 याप्रमाणे त्यांनी आपल्याला 25,000 रुपये मागणी केली आहे व त्यांना आपण 25,000 रुपये दिले आहेत. पुढे आपण हप्ते ठरवलेले नाहीत आणि 2% आपला हा व्याजदर आहे. याप्रमाणे या गोष्टी आहेत.
पुढे अनिताताईंना सुद्धा तसेच, त्यांना सुद्धा गरज आहे. पुढे या सर्व 25,000 रुपये सर्वांना आपण वाटप केले आहेत आणि एक जो सदस्य आहे त्याला फक्त 10,000 रुपये ग्रामसंघातून त्याला 10,000 रुपये दिले आहे. तुम्ही इथे मेन्शन करू शकता ग्रामसंघ प्लस बँक. जर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन पाहिजे असेल ग्रामसंघ प्लस बँक, पुढे इथे फक्त ग्रामसंघ, ते आपण आपल्या कच्च्या वहीत लिहू शकतो किंवा आपल्याला माहितीसाठीच म्हणून आपण लिहू शकतो. असं 10,000 रुपये पण त्यांना दिले आहेत. आता आपण 60,000चे 60,000 आपण ग्रामसंघातून वाटले आहेत. आता ह्या 5 जणांना 10,000 ग्रामसंघातील आणि या एकट्याला 10,000 रुपये, उरलेले 60,000 टोटल आपले झाले आहेत. आणि पुढे 5 जणांना 15,000 यानुसार ज्यांच्या ज्या गरजा होत्या त्यानुसार त्यांना आपण कर्ज वाटप केले आहे. हा कर्ज वाटणीचा. आता हे आपण कर्ज वाटप ह्या मीटिंगमध्ये केले आहे. तर आपल्या 3 मीटिंग नंतर म्हणजे चौथ्या आठवडे मीटिंगमध्ये आपण त्यांच्याकडून व्याज, त्यांच्याकडून हप्ता घेणार आहोत, त्यांच्याकडून मुद्दल घेणार आहोत. या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर ती कसं घ्यायचं आहे आपण ते या कॉलममध्ये येणार, पुढच्या मीटिंगच्या या कॉलममध्ये येणार. आणि यापुढे आता आपण पुढील भागामध्ये पाहूयात की पुढे आपण या दिलेल्या कर्जाची वसुली कशी करतो, म्हणजे मुद्दल घेतो, किती हप्ते घेतो, व्याज कसं घेतो आणि पुढे ग्रामसंघाला किती व्याज देतो, बँकेला व्याज किती देतो, मुद्दल कशी घेतो, मुद्दल कशी देतो किंवा हा पूर्ण हिशोब आपण कसा करतो, कशा पद्धतीने लिहितो ते आपण पुढील भागामध्ये पाहूयात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.